वर्धिनीतर्फे स्वागत करतो. बेसिकली आज आपण जाणून घेणार आहोत एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काय संधी आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला व्यवसाय कसा करता येईल आणि त्या अनुषंगाने जे काही प्रशिक्षण आहे त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. मित्रांनो, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट हा आता सध्या हॉट टॉपिक आहे आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून. कारण की आपल्याला जर सुपर पॉवर बनवायचं असेल तर आपल्याला एक्सपोर्ट वाढवणं, इम्पोर्ट कमी करणं हा सगळ्यात मोठा पर्याय आहे. आणि एक याच्यासाठी खूप मोठी वाटचाल सुरू आहे. आणि आत्मनिर्भर भारत बद्दल बोलताना पंतप्रधान मोदीजींनी आपल्याला सांगितलंय की आपला ग्लोबल जे आहे ते लोकल प्रोडक्ट जे आहे ते ग्लोबल करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण व्होकल व्हायला पाहिजे. आता ते व्होकल कसं होऊ, तर ते व्होकल होण्यासाठी जो मार्ग आहे तो म्हणजे हे एक्सपोर्ट करणं. तर मित्रांनो, एक्सपोर्ट करण्याबद्दल अनेक लोकांचे काही गैरसमज आहे. ते गैरसमज दूर करून त्याच्या जागी जर योग्य माहिती आपण घेतली तर एक्सपोर्ट हा एक असा बिझनेस आहे की खूप मोठ्या वेगाने आपल्याला त्याच्यामध्ये काम करता येईल. आज सकाळीच मला एका एक्सपोर्टरचं, मोठे नाशकातले एक्सपोर्टर आहे, त्यांचा फोन आला. म्हणे, सुनीलजी, वी आर एक्सपांडिंग टू अ व्हेरी बिग नंबर. खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं एक्सपोर्टचं काम सुरू होतंय. ऑलरेडी त्यांचं 200-300 कंटेनरचं काम आहे, पण या वर्षी त्यांचं प्लॅन आहे की 1000 कंटेनरचं ते म्हणे. अक्रॉस वर्ल्ड वी सी व्हेरी बिग डिमांड फॉर इंडियन प्रोडक्ट्स. आणि सगळ्या दृष्टीने म्हणजे फक्त ऍग्रिकल्चर, आपल्याला एक्सपोर्ट म्हटलं की आपल्याला वाटतं की फक्त ऍग्रिकल्चर कमोडिटी. नो डाऊट वी आर गुड इन दॅट. आपल्याकडे प्रोड्यूस ते खूप जास्त आहे त्यामुळे. आणि आता आपल्याला माहिती येऊन लॉकडाऊन पिरियड मध्ये बी आपल्याकडे अन्नधान्य आणि बाकीचं साठा इतका आहे की आपण 2.5 वर्ष काही जरी नाही पिकवलं गेलं तरी आपण 2.5 वर्ष तक धरू शकतो, इतका साठा आहे. वी हॅव गॉट एक्सेस थिंग. आणि यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात एक्सेस पीक येणार आहे कारण की मान्सून चांगला आहे. तर ऍग्री कमोडिटीज एक्सपोर्टला तर डेफिनेटली खूप वाव आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की जी मिडल ईस्ट जे आहे देश, आखाती देश, तिथे काही उगतच नाही. तर त्यामुळे तिथे सगळ्या ऍग्री कमोडिटीज तर आहेच, परंतु साऊथ ईस्ट एशिया आहे, युरोपियन कंट्रीज आहे आणि इव्हन अमेरिकन कंट्रीज आहे, तिथे सुद्धा तुम्हाला ऍग्रीकल्चर कमोडिटीज बरोबर अजून इतरही काही गोष्टींचा एक्सपोर्टला खूप स्कोप आहे. इतर गोष्टीमध्ये काय आहेत की त्याच्यामध्ये अगदी इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स आहेत. आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मित्रांनो की चायनावर एक बहिष्कार टाकण्याचं धोरण हे फक्त भारतात नाही तर जगात सगळीकडे होऊ राहिलं. जगात सगळ्याकडे चायनीज प्रोडक्ट्सवर बहिष्कार टाकण्याचं काम चालू आहे. मग हे चालू असताना आपण सगळेजण मग चायनाला पर्याय काहीतरी द्यायला पाहिजे. नुसतं बहिष्कार करून चालणार नाही, तर त्याला काहीतरी सबस्टिट्यूट आपल्याला तयार करावं लागतील. आणि हे सबस्टिट्यूट इंजिनिअरिंग गोष्टीमध्ये खूप आहे. आज इंजिनिअरिंगचा खूप मोठा बेस चायनामध्ये आहे. हा बेस आपल्याला इंडियामध्ये तयार करता येऊ शकतो. आणि आपण जर त्या पद्धतीने जर सरकारनेही त्याला जर सपोर्ट केला तर आय थिंक डेफिनेटली वी कॅन कम आउट विथ लॉट ऑफ थिंग विच कॅन बी एक्सपोर्टेबल अक्रॉस वर्ल्ड. म्हणजे पूर्ण युरोपियन कंट्रीज मध्ये आणि इतर काही कंट्रीज मध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करू शकतो. आणि हँडीक्राफ्ट आयटम्स आहे, हे सगळं परत येणार आहे. ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या सगळ्या परत येणारच आहे ना. शेवटी असं काही कोणासाठी जग कधी थांबत नसतं. माझ्या मते हा खूप मोठा, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर हा खूप मोठा एक असा लॉकडाऊन झालाय की ज्याच्यामध्ये अगदी लोक 4-4 महिने सुद्धा पूर्ण इकॉनॉमी थांबले, स्टँड स्टील झाल्यासारखी झाली. परंतु डेफिनेटली काही ना काही त्याच्यातून मार्ग तर निघू राहिला. काल रामदेव बाबांनी आणलं, आता अजून कोण दक्षिण आफ्रिकेमध्ये एक त्याची टेस्टिंग चालू आहे. वेगवेगळे आता हे काही महिन्याभरात त्याच्यावर उपाय तर निघणारच. काही ना काही वॅक्सिन्स निघणार आहे आणि काही ना काही गोष्टी येणार आहे. त्यामुळे कोरोनाची जी एक विनाकारण असलेली भीती ती निघून जाईल आणि लोक परत नव्या कॉन्फिडन्सनी याच्यामध्ये उतरतील, याच्यात काही शंकाच नाही. त्यामुळे आणि म्हणजे खाणं पिणं काही सोडणार नाही किंवा इतर काही रिक्वायरमेंट याचं सोडणार नाही. रादर आता रिबिल्डिंग सुरू होणार आहे वेगवेगळ्या देशांमध्ये. त्यामुळे एक्सपोर्ट करायला खूप मोठा वाव आहे. सर्व्हिसेस एक्सपोर्ट करायला वाव आहे. आयटी एक्सपोर्ट करायला खूप मोठा वाव आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण हे जरूर या क्षेत्रात आपण जाणून माहिती घेऊन जर काम केलं. आणि सरकार आता खूप काही सबसिडीज देऊ करते. आत्मनिर्भर योजनेमध्ये एक्सपोर्ट हा एक खूप मोठा त्यांनी फर्स्ट एरिया पकडलेला आहे. आणि त्याच्या अनुषंगाने अनेक काही सबसिडीज अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये अगदी सगळ्यांना माहिती असेल की एक जवळपास 15 एक प्रकारचे इन्सेंटिव्ह आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला ड्युटी ड्रॉबॅक, MEIS, फ्रेट सबसिडी, बॉक्स सबसिडी, अशा अनेक वेगवेगळ्या सबसिडीचे प्रकार आहेत
की जे आपल्याला मिळत राहतात. परंतु आता याची माहिती सुद्धा असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ऍप्लिकेशन कशी करायची ते बी माहिती असणं आवश्यक आहे. नुसती सबसिडी आहे, पण अप्लाय केल्याशिवाय तर कोणतीही सबसिडी मिळत नाही. याशिवाय आपल्याला फॉर्मॅलिटीज माहिती असायला पाहिजे, की काय-काय फॉर्मॅलिटीज आहेत. आई कोड कसा काढायचा, मग त्याचा आर-सी-एम-सी रजिस्ट्रेशन कसं करायचं, म्हणजे जे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. आपल्या भारतामध्ये मोर दॅन 60 अशा एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे. आता आम्ही नारळ एक्सपोर्ट करायचं ठरवलं, तर आम्हाला कोकोनट बोर्ड्स हे करावं लागलं आम्हाला. त्यांचे रजिस्ट्रेशन करावं लागलं. मी स्वतः एक्सपोर्टमध्ये आहे गेल्या 4 वर्षापासून. आम्ही खूप चांगल्या प्रमाणात ॲग्रीकल्चर कमोडिटीज एक्सपोर्ट करतोय. आता रिसेंटली वी हॅव एक्सपोर्टेड इव्हन हे आपले कोकोनट. ओनियन तर करतोच आहे, पण कोकोनट आम्ही युरोपमध्ये एक्सपोर्ट केले. तर मित्रांनो, अशा अनेक कमोडिटीज आहे की ज्याला एक्सपोर्टला खूप मोठा वाव आणि भारतामध्ये खूप एक्सेस प्रोडक्शन सुद्धा त्यांचं आहे. मग अगदी गारमेंट आहे, इंजिनिअरिंग आयटम्स आहे, सो मेनी थिंग्स कॅन बी एक्सपोर्टेड. री-एक्सपोर्ट करायला सुद्धा इंडियामध्ये खूप वाव. री-एक्सपोर्ट म्हणजे काय? सेमी फिनिश प्रोडक्ट जे भारतामध्ये येतील. आपल्या असे हब आपल्या इथे जे चाकण आहे आणि चेन्नई आहे, हे असे हब तयार झाले. तिथे री-एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे मोठ्या-मोठ्या ऑटोमोबाईल जायंट्स कडून सेमी फिनिश अवस्थेत ते प्रॉडक्ट इथे इंडियामध्ये येतात. इंडियामध्ये ते फिनिश केले जातात आणि ते फिनिश करून त्यांना परत एक्सपोर्ट केलं जातं. अशा अनेक गोष्टी आहेत. कारण की भारतामध्ये कसं आहे, की आजही चीप लेबर आहे. तिथे एक लेबरला $1,000 पर डे द्यावा लागेल. $1,000 म्हणजे ₹75,000 झाले. आणि आपल्या इथे 1,000त एक माणूस येऊ शकतो. चांगला स्किल्ड मॅनपॉवर. मला सांगायचं काय, ही खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता इंडियामध्ये खूप येण्याची शक्यता आहे आणि असे खूप आयटम्स आहेत मित्रांनो. मग आता याच्यासाठी गरज आहे, की आपण हे जाणून घ्यायला. आता आपल्याला काय गरज लागते? एक तर काय इन्सेंटिव्हज आहे, काय प्रोसिजर आहे ते माहिती पाहिजे. त्याच्यावर आपल्याला काय माहिती पाहिजे, की ग्राहक कसं शोधायचा? नाही का? तो सगळ्यात मोठी माझ्या मते नवीन उद्योजकांना प्रश्न असेल, की नेमकं हाऊ टू आयडेंटिफाय ग्राहक. तर तो ग्राहक शोधण्याचे बी अनेक मार्ग आहेत, जे आम्ही आमच्या कोर्समध्ये सांगतोच. आणि तो चांगला आहे की नाही ते कसं व्हेरिफाय करायचं? भारत सरकारची एक यंत्रणा आहे, त्याचं नाव आहे ECGC, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. ती आपल्याला त्या व्यक्तीबद्दल, त्या इम्पोर्टर बद्दल तुम्हाला सगळी माहिती पुरवू शकते. त्याचं सिबिल आपल्याला दाखवू शकते. आणि सिबिल म्हणजे त्याला आपण एक्सपोर्ट करावं की नाही? करायचं तर किती करायचं ते बी ते सांगतात. आणि समजा त्या एक्सपोर्टरने तुम्हाला इम्पोर्टरने जर पैसे नाही दिले, तर तुम्हाला ECGC हे काही लाइक इन्शुरन्स आहे. ते तुम्हाला 85% पैसे देतात परत. तर मित्रांनो, अशा खूप सुविधा, एवढा सेफ बिझनेस आहे हा. जर आपण नीट उलट देशांतर्गत ट्रेडिंग करणं हे जरा जिकिरीचं आहे, अवघड आहे. परंतु देशाबाहेर हे ट्रेडिंग करणं हे बऱ्यापैकी ईझी आहे. फक्त त्याची सगळ्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे. दुसऱ्याच्या भरवशावर नाही काम करायचं, आपण स्वतः जाणून घेणं गरजेचं आहे. त्या हिशोबाने हा सगळा कोर्स आम्ही तयार केलेला आहे 12 दिवसाचा, की ज्याच्यात तुम्हाला 12 ते 14 दिवस कोर्स चालतो. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपोर्टची पूर्ण प्रोसिजर, एक्सपोर्टचं कोटेशन कसं करायचं, कोणकोणत्या कॉस्ट ॲड होतात, सबसिडीज कोणकोणत्या आहेत, इन्सेंटिव्हज कोणकोणत्या आहेत, रजिस्ट्रेशन्स कसे करायचे, हे सगळ्या गोष्टी या क्षेत्रातले जे अतिशय अनुभवी असे तज्ञ आहेत, मिस्टर मुकुंद कुलकर्णी आपल्या समोर बसलेलेच आहेत. मुकुंद कुलकर्णी सर यांचा अनुभव सगळा जो आहे तो इट इज मोर दॅन 45 इयर्स. बऱ्याच जणांचं तेवढं वय नसेल तेवढा त्यांचा अनुभव आहे. त्याच्यापैकी 25 वर्ष त्यांनी ही सर्व्ड एका कंपनीत त्यांनी एक्सपोर्टचं सगळं पोर्टफोलिओ ते हँडल करत होते आणि गेल्या 20 वर्षापासून ते फ्रीलान्सिंग करतायत. स्वतः एक्सपोर्ट बी करतायत आणि प्लस गाईडन्स बी देतायत लोकांना. आणि गेल्या विशेषतः 3 वर्षापासून कुलकर्णी सर उद्योगवर्धिनी बरोबर जॉईंट आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण, म्हणजे जेव्हा आम्ही प्रशिक्षण संपल्यानंतर फॉलोअप घेतो, तर आणि लोकांचे फीडबॅक घेतो, तर ते फीडबॅक इतके चांगले असतात, की ते म्हणतात, की इतक्या कमी याच्यात आम्हाला एवढी चांगली माहिती आम्ही देऊ राहिलो. कारण काय, की आम्ही हे ठरवलंय, की अतिशय रिझनेबल कॉस्टमध्ये आम्ही लोकांना हे उपलब्ध करून देतोय. ही रिझनेबल कॉस्ट इतकी आहे, की ज्यामुळे तुम्हाला नाहीतर मुंबईला एका दिवसाचं सेशनसाठी 10,000, 20,000 कॉस्ट आहे ह्याच सेशन. पण आम्ही हे सगळे मोडून काढलेलं आहे आणि अगदी अवघ्या 4,000त हे प्रशिक्षण आम्ही देतोय. तर मित्रांनो, असं हे प्रशिक्षण तुम्ही जरूर अटेंड करावं, असं आम्ही जरूर आग्रहाने मी सांगेल, की ज्याच्याने ॲट जी माहिती आहे ती तुम्हाला अपडेटेड होईल.
परिपूर्ण माहिती मिळेल. नाहीतर मग माहितीचा अभाव हा तुमचा फसवणुकीचा मोठा मार्ग खुला करून देतो. जिथे माहिती नसेल तिथे फसवणूक तुम्ही होऊ शकते खूप मोठ्या प्रमाणात. आणि म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, माहितीच्या अभावामुळे होणारं नुकसान याच्यापेक्षा प्रशिक्षणाची कॉस्ट खूप कमी असते. आणि त्यामुळे हा प्रशिक्षण तुम्ही करावं. याला कारण हे बी आहे, की आमचे कुलकर्णी सर जे आहेत, ते अतिशय अनुभवी आहेत. त्यांना सगळ्या खाचा-खोचा, बारीक-सारीक ए टू झेड गोष्टींचं अतिशय चांगलं नॉलेज आहे, जे तुम्ही आता जाणू शकाल. मी आता तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जास्त वेळ न घेता, कुलकर्णी सरांना विनंती करतो, की त्यांनी मुकुंद कुलकर्णी सरांना, की त्यांनी आपलं सेशन सुरू करावं आणि श्रोत्यांना एक्सपोर्टच्या आणि इम्पोर्टच्या बद्दल माहिती द्यावी आणि आपल्या प्रशिक्षणाबद्दलही माहिती द्यावी. धन्यवाद. वेलकम सर. नमस्कार. सरांनी बऱ्यापैकी सांगितलेलं आहेच. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी या अर्धा पाऊण तासाच्या आपल्या ओपनिंगच्या लेक्चर्समध्ये तुमच्या मनामध्ये असलेले जे प्रश्न आहेत तेच प्रश्न सांगणार आणि त्याची उत्तर पण या अर्धा पाऊण तासाच्या याच्यात देणार. सगळ्यात पहिल्यांदा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट काय करायचं असतं किंवा कसं करायचं असतं याच्याबद्दल तुमच्या मनात प्रश्न असतो. मग त्याच्यासाठी कंपनी स्थापन करायची का, ती मॅन्युफॅक्चरिंगची असली पाहिजे का, मग त्याला जागा लागणार का, मग मशिनरी लागणार का, त्याच्यानंतर किती कॅपिटल लागणार, ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुमच्या डोक्यात असतात त्या डोक्यातल्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा किंवा मी काय सांगतो ते ऐका. ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आता कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागणार नाही. कंपनी तुम्हाला स्थापन करायची असेल तर मोजून सुमारे 200 ते 500 रुपयाच्या याच्यामध्ये तुमची कंपनी स्वतःची प्रोप्रायटरशिप कंपनी स्थापन होऊ शकते. तुम्ही उद्योग आधार काढा. उद्योग आधार एमएसएमई मार्फत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतो. एमएसएमईच्या वेबसाईटवरती जाऊन उद्योग आधार काढा. उद्योग आधार काढले की यू आर गेट रजिस्टर्ड ॲज ए ट्रेडर किंवा मॅन्युफॅक्चरिंग जर असेल तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा ट्रेडर अशा पद्धतीने तुम्हाला उद्योग आधार मिळतो. तो उद्योग आधार तुमच्या हातामध्ये आला की तुम्ही त्याच्या अगेन्स्ट बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन करता आणि तुमचं कंपनी एस्टॅब्लिश आहे. हे मोजून एका दिवसाचं काम झालेलं आहे आता. तुम्हाला प्रोप्रायटरशिपच्या ऐवजी पार्टनरशिप करायची आहे, प्रायव्हेट लिमिटेड करायची, मग त्याचे वेगळे मार्ग असतील किंवा त्या पद्धतीच्या नुसार तुम्हाला एखाद दुसरा दिवस जास्त लागू शकतो. प्रायव्हेट लिमिटेड करायचे असेल तर 1 महिना 1.5 महिना लागेल. पार्टनरशिप करायची असेल तर 7-8 दिवस लागतील. तर या पद्धतीनं पहिला प्रश्न असतो की मी काय करायला पाहिजे, तर तुम्ही स्वतःची प्रोप्रायटरशिप कंपनी स्थापन करा. ती स्थापन करण्यासाठी उद्योग आधार काढा. उद्योग आधार फ्री ऑफ कॉस्ट आहे. कंपनीचं कुठलं तरी तुमचं स्वतःचं नाव घ्या. मिसेस असतील तर मिसेसचं नाव घ्या. आई वडिलांपैकी कोणी असतील तर त्यांचं नाव घ्या आणि एक कंपनी स्थापन करा. त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही जागा पाहिजे, गाळा पाहिजे, जमीन पाहिजे किंवा फॅक्टरीची शेड पाहिजे असं काहीही कंपल्शन नाहीये. तुम्ही तुमच्या घराच्या पत्त्यावरती सुद्धा उद्योग आधार काढू शकता. उद्योग आधार काढा. उद्योग आधार काढला की करंट अकाउंट ओपन करा. करंट अकाउंट ओपन केलं की इम्पोर्ट एक्सपोर्टचं कोड नंबरला ऍप्लिकेशन करा. आता इथे तुमची कंपनी स्थापन झाली, त्याच्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं. इम्पोर्ट करायचं म्हणजे काय, कुठले लायसन्सेस लागतात, त्याच्या अगेन्स्ट कुठे रिटर्न फाईल करायचे आहेत का, ते कुठे मिळणार, मग त्याच्यामध्ये कुठल्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटचे संबंध येतील, या सगळ्या गोष्टी सुद्धा मोजून 2 किंवा 3 दिवसामधल्या आवरणाऱ्या आहेत. तुम्ही करंट अकाउंट ओपन केलं की तुम्ही तुमचे फक्त 4 टाईपचे डॉक्युमेंट पाठवा. त्या डॉक्युमेंटच्या आधारावरती तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन येतं. इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्या अंडर जे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड म्हणून डिपार्टमेंट आहे, त्यांचं पूर्ण देशामध्ये आपल्या सगळ्या मोठ्या सिटीमध्ये त्यांचं ऑफिसेस आहेत. त्या ठिकाणी तुमचं ज्युरिस्डिक्शनल ऑफिसेस कोणचं आहे ते बघायचं आणि त्या तिथे ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं. ऑनलाईन ऍप्लिकेशन केला तुम्ही की तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं कोड नंबर किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स हे मोजून एका दिवसात तुमच्या मेलवरती तुम्हाला येतं. आता हे लायसन्स काढल्यानंतर गव्हर्नमेंट कडनं कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाही की तुम्ही इम्पोर्ट केलंच पाहिजे, तुम्ही एक्सपोर्ट केलंच पाहिजे. पण जेव्हा केव्हा इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी करायची पाहिजे तेव्हा हा महत्वाचं डॉक्युमेंट तुम्हाला लागतं. आणि जे एकदा इश्यू झालं की इश्यू झालं, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला कुठेही कंपल्शन नाही, तुम्ही करायलाच पाहिजे इम्पोर्ट एक्सपोर्ट. तुम्हाला कुठे रिटर्न फाईल करायचं नसतं. तुम्हाला त्या लायसन्सच्या आधारावरती इश्यू केलेलं जे लायसन्स आहे ते लायसन्स तुमचं परमनंट लायसन्स. रिटर्न फाईल करायचे नाही, कंपल्शन नाही, अमेंडमेंट करू शकता. आता हे परत 1 ते 1.5 दिवसाचं काम झालं. त्याच्यानंतर
दुसरी महत्वाची गोष्ट असतं म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवरती एस्टॅब्लिश करून ठेवलेले आहेत. त्यांच्यापैकी तुमच्या ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड असलेल्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल बरोबर तुमचं एक स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घेणं, या गोष्टी असतात. उरला प्रश्न येतो की गव्हर्नमेंट कडनं काय इन्सेंटिव्ह मिळतात किंवा बेनिफिट्स मिळतात. तर गव्हर्नमेंट कडनं आता या पर्टिक्युलर मोमेंटला तुम्हाला 4 ते 5 प्रकारचे इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट कडनं एक्सपोर्ट केले म्हणून मिळतात. 2 इन्सेंटिव्ह तुम्हाला इम्पोर्टचे मिळतात. पहिला एक्सपोर्टचा इन्सेंटिव्ह असतो ड्यू टू ड्रॉबॅक, म्हणजे कस्टम डिपार्टमेंट कडनं तुम्ही एक्सपोर्ट केलेल्या मालाच्या कॅटेगरीनुसार आणि त्यांच्या शेड्यूलनुसार, डीबीके किंवा ड्यू टू ड्रॉबॅकचं त्यांचं शेड्यूल आहे, त्या शेड्यूलनुसार तुम्हाला त्या एक्सपोर्ट केलेल्या मालाच्या व्हॅल्यूच्या मिनिमम 0.15% ते 3 ते 4% तुम्हाला कॅश इन्सेंटिव्ह डायरेक्ट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होतो. हा झाला ड्यू टू ड्रॉबॅकचा कॅश इन्सेंटिव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू कस्टम्स ऑर फायनान्स डिपार्टमेंट. दुसरा इन्सेंटिव्ह असतो MEIS नावाचा, हे लायसन्सिंग फॉर्म मधला इन्सेंटिव्ह आहे, तो DGFT कडनं मिळतो. तुम्ही एक्सपोर्ट करत असलेल्या कुठल्याही मालावरती तुमच्या मालाच्या व्हॅल्यूच्या 1% ते 11 ते 12% तुम्हाला लायसन्सिंग फॉर्म मध्ये इन्सेंटिव्ह मिळतो. तुम्ही 1 लाख रुपयाचं आयटम एक्सपोर्ट केले आणि तुमचा आयटम जर 3%च्या कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 3,000 रुपयाचा इन्सेंटिव्ह तुमचा झाला. हा त्याच्यातनं सरळ अर्थ असतो. तो कसा अप्लाय करायचा, काय करायचं ते पुढे आपल्या कोर्सच्या मॅटर मध्ये सांगता येतं. दुसरा ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांसाठी एक विशिष्ट प्रकारचा TMA नावाचा इन्सेंटिव्ह आहे, जो परत DGFT या डिपार्टमेंट कडनं कॅश मध्ये मिळतो. आता ROTDEP नावाची अजून एक स्कीम लॉन्च केलेली आहे, ROSATL नावाची स्कीम लॉन्च केलेली आहे. सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा किंवा सर्व्हिसेस एक्सपोर्ट करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सरसकट त्यांनी मागच्या वर्षात जेवढ्या सर्व्हिसेस एक्सपोर्ट केल्या आणि त्याच्या आधीच त्यांनी जेवढं फॉरेन एक्सचेंज मध्ये पैसे आणलेले आहेत त्या पैशाच्या 5%चा इन्सेंटिव्ह त्यांना मिळतो. तो हे इन्सेंटिव्हचे प्रकार झाले. इम्पोर्ट मध्ये EPCG लायसन्स नावाचा इन्सेंटिव्ह असतो, ऍडव्हान्स लायसन्स नावाचा इन्सेंटिव्ह असतो. ते हे सगळे इन्सेंटिव्ह कसे क्लेम करायचे, या सगळ्या इन्सेंटिव्हचा अर्थ काय, त्याच्या अगेन्स्ट कुठल्या कंडिशन्स आपल्याला फॉलो करायच्या, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा सगळ्या गोष्टींची डिटेल इन्फॉर्मेशन त्या डिपार्टमेंटची वेबसाईट ओपन करून आम्ही तुम्हाला या क्लासमध्ये देतो. डायरेक्ट वेबसाईटच ओपन केली जाते, ती वेबसाईट तुम्हाला एक्सप्लेन केली जाते. त्या एक्सप्लेनेशन नुसार तुमचे जे काही प्रश्न असतील ते पण आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करतो. ते हे झालं DGFTचं किंवा लायसन्सिंग ऍक्टिव्हिटीच्या संदर्भात. पुढचा प्रश्न असतो तो म्हणजे पैसे कसे मागवायचे. लोक पैसे ऍडव्हान्स देतात का आपल्याला आधी पैसे खर्च करायचे आणि मग माल एक्सपोर्ट करायचा आणि मग ते पैसे येतात. तर तुम्ही आत्ताच्या घडीला 50%, 60%, 70% पैसे ऍडव्हान्स मध्ये घेऊ शकता, डिपेंडिंग अपॉन युअर मॅन्युफॅक्चरिंग आयटम ऑर आयटम ऑफ एक्सपोर्ट. तुम्ही जो आयटम एक्सपोर्ट करणार आहात त्याच्या कॅटेगरीनुसार तुम्ही 60-70% ऍडव्हान्स मध्ये घेऊ शकता. उरलेले स्कॅन कॉपीच्या आधारावरती घेता. स्कॅन कॉपी म्हणजे तुम्ही माल पाठवल्याचे जे कागदपत्र असतात त्याची स्कॅन कॉपी त्याला पाठवायची त्या तुमच्या इम्पोर्टरला, तो उरलेले पैसे तुमच्या अकाउंटला जमा करतो आणि मॅटर संपतं तिथे. किंवा लेटर ऑफ क्रेडिट नावाचा प्रकार असतो, त्या लेटर ऑफ क्रेडिटने पण तुम्ही पैसे घेऊ शकता. ऍडव्हान्स मध्ये पैसे घेण्यासाठी टेलिग्राफिक ट्रान्सफर नावाचा प्रकार असतो. लेटर ऑफ क्रेडिटचे प्रकार असतात परत 2-2, 3-3. ते या डोक्यामध्ये असलेल्या ज्या भीती आहेत की पैसे कसे मिळणार आहेत, ते हे अशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळतात. याच्यामध्ये जर ऍडव्हान्स तुम्हाला मिळाला तर तुम्हाला प्रॅक्टिकली तुमच्या खिशातनं काहीही टाकायची गरज पडत नाही. मग किती कॉस्ट मध्ये बसवायचं किंवा किती कॉस्ट कोटेशन कसं तयार करायचं, कुठल्या प्रकारचे खर्च तुम्हाला त्याच्यामध्ये करायचे असतात, CIF म्हणजे काय, FOB म्हणजे काय, या ज्या डिलिव्हरी टर्म्स असतात इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स त्याचे अर्थ वेगवेगळे असतात. त्या प्रत्येक डिलिव्हरी टर्म नुसार तुमचं जबाबदारी काय आहे आणि समोरच्याची जबाबदारी काय हे ठरवलं जातं. आणि हे सगळं आंतरराष्ट्रीय व्यवहार नियंत्रण करणारी जी संस्था आहे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, यांच्या मार्फतच हे सगळ्या प्रकारचे फॉर्म फॉर्मॅट्स असतात. अतिशय सोपे, अतिशय भरायला सोपे म्हणा किंवा समजायला सोपे असे हे फॉर्म असतात. फक्त हे माहिती नसल्यामुळे आपल्याला वाटतं की इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असताना आपल्याला खूप पैसा लागतो, तर डोक्यातनं खूप पैसा लागतो ही गोष्ट काढून टाका. दुसरं असतं माल एक्सपोर्ट करत असताना मी 2 किलोचा माल एक्सपोर्ट करू शकतो का, 10 किलोचा करू शकतो का मला एकदम 20 टनच माल एक्सपोर्ट करावा लागेल. तर तुम्ही अर्धा किलो पासून सुद्धा माल एक्सपोर्ट करू शकता. मग अर्धा किलो माल तुम्ही
समुद्राने पण पाठवू शकता, तुम्ही समुद्रमार्गे पण पाठवू शकता किंवा एअर कार्गो पण करू शकता किंवा एअर एक्सपोर्ट पण करू शकता. फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंट असतं आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये, फॉरेन पोस्ट पार्सल, त्याच्या मार्फत पण तुम्ही पैसे मटेरियल एक्सपोर्ट करू शकता. ते वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी गव्हर्नमेंटने करून ठेवलेल्या आहेत. त्या सगळ्या सोयी या WTO ने ज्या पद्धतीच्या प्रोसेस दिलेल्या आहेत त्या प्रोसेसनुसार सगळ्या जगांमध्ये एकच प्रोसेस वापरली जाते. अमेरिकेची प्रोसेस वेगळी आहे, युरोपची वेगळी आहे, जर्मनीची वेगळी आहे, चायनाची वेगळी आहे, असं काही नसतं. सगळे देश जे जगातले सगळे देश आहेत ते सगळ्या देशांची जी संस्था आहे त्याला म्हणतात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, आणि त्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नियमावलीनुसारच सगळे देश एकमेकांबरोबरच ट्रान्झॅक्शन करत असतात. मग त्याच्यामध्ये डिलिव्हरी टर्म्स फिक्स केलेल्या असतात, पेमेंट टर्म्स फिक्स केलेल्या असतात. NCL कार्गो म्हणजे काय, फुल कंटेनर लोड म्हणजे काय, एका 20 फुटी कंटेनर मध्ये किती मटेरियल जाणार आहे, 40 फुटी कंटेनर मध्ये किती मटेरियल जाणार आहे, हे सगळ्या प्रकारचा डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला या कोर्समध्ये दिलं जातं. कोर्स या पद्धतीने डिझाईन केला आहे की तुम्ही 80 ते 90% आसपास तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यामध्ये पूर्णतः तयार व्हाल. 20% जे काही उरलेलं असेल ते तुमच्या पाण्यात पडण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे. पाणी पण दाखवणार आम्ही, कसं पाडायचं ते पण दाखवणार, फक्त पोहायचं कसं हे शिकवलेलं असतं. त्यानुसार तुम्ही हातपाय मारायचे आहेत आणि पुढच्या डेस्टिनेशनला किंवा पुढच्या पॉइंटला तुम्हाला पोहोचायचे आहे. इथपर्यंतची खबरदारी आम्ही या 12 दिवसाच्या वेबिनारमध्ये घेतो आणि त्याच्यानुसार त्याच्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळोवेळी मदत लागणार आहे, काही चालू करायचं असेल किंवा कोटेशन्स तयार करायचे असतील किंवा कॉस्ट शीट बनवायचं असेल किंवा एखादी टर्म कळली नाहीये तर कशा पद्धतीने कामं करायची, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आम्ही याच्यात करतो. सगळ्यात शेवटचा पॉइंट असतो तो म्हणजे ग्राहक कसे शोधायचे तुमच्या आयटमसाठी, तर तुम्ही त्या पद्धतीचं मार्केटिंग कसं करायचं. या सगळ्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या केसमध्ये म्हणा किंवा आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा आपल्या मालाचं मार्केटिंग हे चांगल्या प्रकारे होणं हे सगळ्यात जास्त गरजेचं असतं. एक वेळ मी आता या पर्टिक्युलर मोमेंटला असं पण म्हणतो की मार्केटिंगचं बजेट जर का तुम्ही व्यवस्थित ठेवलं, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगचं बजेट ठेवू शकता, तुम्ही मार्केटिंगचं बजेट ठेवत नाही आपण जनरली. मार्केटिंगला काय लागतं, बसल्या जागी ऑर्डर येईल, ते अजिबात तसं होत नाही. तुम्हाला मार्केटिंगचं बजेट हे अतिशय मोठ्या प्रमाणावरती ठेवायची गरज आहे आणि त्या बजेटनुसार जर का तुम्ही कामं केली तर तुमच्या मालाला कुठेही काही रिजेक्शन नावाचा प्रकार येऊ शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन लागतात, ते कोण देतं. ऍग्रिकल्चर गुड्स किंवा प्रोसेस फूड्स जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता तेव्हा त्या आयटमसाठी हेल्थ सर्टिफिकेट लागतं, त्या आयटमसाठी युरोगॅपचे सर्टिफिकेट्स लागतात किंवा थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून घेणं म्हणजे काय, जेणेकरून तुमचा माल तिकडे गेल्यानंतर क्वालिटी पॉईंटवरती रिजेक्टच होऊ नये. पैसे न देण्यासाठी जी काही कारणं लागतात, तुमचा माल चांगला चालला नाही, तर त्या गोष्टींची खबरदारी जर का तुम्ही पंक्च्युअली घेतली आणि माल एक्सपोर्ट करायच्या आधी घेतली तर तुमचा माल तिथे एक्सपोर्ट होण्याची शक्यता 99.99% नाही. तर गो फॉर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रायव्हेट वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईट्स वरती तुम्हाला एक्सपोर्टच्या एन्क्वायरीज दिसतात. तुम्हाला त्या लोकांबरोबर किंवा त्या वेबसाईट्स बरोबरती रजिस्ट्रेशन करावं लागतं. मग तुम्ही वार्षिक करा, 6 महिन्याचा करा, 3 महिन्याचा करा, तुमच्या याच्यानुसार तुम्ही त्यांच्याबरोबर रजिस्ट्रेशन करा. त्यांच्याकडनं तुम्हाला कुठल्या देशातनं एन्क्वायरी आलेली आहे, त्या देशातल्या माणसाचं नाव काय आहे, त्याचा नंबर काय आहे, टेलिफोन नंबर काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात आणि त्याला काय पाहिजे हे पण कळतं. जर ती गोष्ट तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही बेधडक त्या पार्टीला किंवा त्या एन्क्वायरीला उत्तर देऊ शकता. कोटेशन द्या, त्याच्याकडनं ऑर्डर आणा, ती ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी लागणारी मदत पण आम्ही नंतर सुद्धा तुम्हाला करायची पाळी आली तर करू शकतो. ते या प्रोसेसनुसार वेगवेगळ्या पद्धतीच्या वेबसाईट्स आहेत. जे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल 60 प्रकारचे 70 प्रकारचे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल स्थापन करून ठेवलेले आहेत. त्यांच्या वेबसाईट वरती सुद्धा बाहेरच्या देशातून येणाऱ्या एन्क्वायरीज तुम्हाला बघता येतात, तुम्ही त्यांचे मेंबर झालात तर. वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल्स आहेत. म्हणजे काय, ते कॅटेगरीज तयार करून ठेवलेल्या आहेत. त्या कॅटेगरीनुसार तुमचा आयटम किंवा तुमची ऍक्टिव्हिटी ऑफ एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट ज्या एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल बरोबर मध्ये असेल कव्हर केलेली, त्याचं तुम्ही मेंबर व्हायचं. ऍग्रिकल्चर आणि प्रोसेस फूड जर का तुम्हाला एक्सपोर्ट करायचे असेल तर APEDA म्हणून एक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आहे. इंजिनिअरिंग गुड्स तुम्हाला एक्सपोर्ट करायचे आहे ते इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आहे. फार्मास्युटिकल गुड्स करायचे आहेत फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आहे. तुम्हाला मसाले एक्सपोर्ट करायचे ते स्पाइस बोर्ड आहे. चहा करायचा आहे टी बोर्ड आहे. कॉफी करायची कॉफी बोर्ड आहे.
कोकोनट एक्सपोर्ट करायचे, नारळ एक्सपोर्ट करायचे, किंवा नारळापासून बनलेले पदार्थ एक्सपोर्ट करायचे, प्रोसेस केलेले. नारळापासून काय काय बनतंय? नारळ तर जातो. डेसिग्नेटेड नारळ म्हणून प्रकार असतो, आपण नारळाचा खीस करतो आणि तो खीस सुद्धा एक्सपोर्ट होतो. त्याच्यानंतर नारळाच्या करवंट्या जाळून त्याच्यापासून चारकोल बनतात, कोळसा बनतो. ते चारकोल पासून बनलेले वेगवेगळ्या प्रकारचे कोळशांचे वेगवेगळ्या आकाराचे कोळसे बनतात. ते कोळसे सुद्धा एक्सपोर्ट होतात. त्यांना चारकोल कुठलं ते बार्बेक्यू चारकोल असं म्हणतात. तर बार्बेक्यू चारकोल म्हणजे काय? ते मांस, माते, मटण वगैरे जे पदार्थ सळ्यांवर लावून भाजले जातात किंवा शिजवले जातात, तर ते जे बार्बेक्यू असतं त्याच्या खाली जे कोळसे टाकलेले असतात त्याला म्हणतात कोकोनट चारकोल कोळसा. तर हे आयटम सुद्धा एक्सपोर्ट होतात. नारळापासून वेगवेगळ्या प्रकारच्या हँडीक्राफ्टच्या वस्तू पण बनतात. चहा प्यायचे मग बनतात, कॉफी प्यायचे मग बनतात, त्याच्यानंतर बाउल्स बनतात टेबलावरती ठेवायचे. ते या गोष्टी सुद्धा नारळापासून बनतात आणि त्याची कॉस्ट इतकी निग्लिजिबल असते बनवण्याची, की ती कॉस्ट निग्लिजिबल कॉस्ट मध्ये तुम्ही त्या वस्तू बनवू शकता, पण हायर कॉस्टला तुम्हाला ते विकता येतात. नारळापासून बनणाऱ्या चारकोल, नारळाची जी करवंटी असते त्या नारळाच्या करवंटीपासून आपण कपड्यांना लावलेली जी बटणं असतात, शर्टला, कोटांना, पॅन्टना, ही सगळी बटणं नारळाच्या करवंट्यांपासून बनतात आणि त्याला जास्त डिमांड असते. नारळाच्या करवंट्या जाळून चारकोल तुम्ही बनवा, त्या चारकोलला डिमांड असते. आता ते चारकोल, नारळापासून बनलेलं जे चारकोल आहे ते फेस पॅक मध्ये पण वापरलं जातं. कोण तुमचा ऍक्टर कोण आहे, जॉन अब्राहम का कोण, तो लावतो ते काळं काहीतरी तोंडाला चारकोल फेस पॅक, तर तो सुद्धा या नारळाच्या चारकोल पासूनच बनलेला असतो. म्हणजे आपल्याकडे या वस्तू ज्या अवेलेबल आहेत त्या वस्तू अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट एक तर बनवू शकता, किंवा ते बनवण्यासाठी जे ट्रेडर आहेत त्यांच्याकडनं घेऊन तो माल तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. तर त्या प्रायव्हेट वेबसाईट्स वरती तुम्ही जगामध्ये कुठल्याही प्रकारची रिक्वायरमेंट टाका आयटमची, आणि तिथे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले असतात, फाइंड बायर आणि फाइंड सप्लायर. तुम्ही फाइंड बायरला क्लिक करा, तुम्हाला मोजून कालच्या दिवसाचे किंवा आजच्या संध्याकाळी तुम्ही क्लिक केलं तर आजच्या दिवसाचे आलेले एन्क्वायरी पण त्याच्यात तुम्हाला दिसतात. तर या पद्धतीनं हे इतकं सोपं झालेलं आहे. हीच गोष्ट तुम्ही मला एक 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी विचारली असते तर मी सांगितलं असतं की तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टच्या फंद्यामध्ये आता पडू नका. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज इतक्या प्रचंड प्रमाणावरती बदललेल्या आहेत आत्ताच्या घडीला, की जे इम्पोर्ट एक्सपोर्टचं कोड नंबर किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स मिळायला पूर्वीच्या काळी 10-10, 20-20, 25-25 हजार रुपये लोकांनी भरलेले आहेत आणि 3-3, 4-4, 6-6 महिने वाट पाहिलेली, आणि त्याच्यानंतर ते आयसी कोड तुम्हाला मिळत होता. आता तोच कोड तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमध्ये मोजून 2 किंवा 1 दिवसात मिळतो आणि कॉस्ट मध्ये जास्तीत जास्त 1000 ते 1500 रुपयाच्या आसपास तुम्हाला कॉस्ट लागते. बरं, काढून ठेवा. त्याच्यानंतर त्याच्याकडे तुम्ही बघितलं नाही तरी चालतं. जेव्हा केव्हा तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी करायची पाहिजे त्यावेळेला हा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबरचा कागद तुम्हाला बँक पण मागेल, पैसे पाठवायचे असतील बँक मागेल, पैसे येत असतील बँक मागणार आहे. कस्टम मध्ये माल एक्सपोर्ट करायला गेले पहिल्यांदा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबरचं सर्टिफिकेट मागतील. पूर्वीच्या काळी 10 डिजिटचा सेपरेट कोड नंबर मिळायचा. आता तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर म्हणजे तुमचं स्वतःचं पॅन कार्ड आहे. तर पॅन कार्ड वरती जो पॅन नंबर आहे तुमचा तोच तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर आहे. पण ते तुम्ही सर्टिफिकेशन गव्हर्नमेंट कडनं आणलं पाहिजे की हा या कंपनीचा म्हणा किंवा या पर्टिक्युलर माणसाचा पॅन नंबर जो आहे तो त्याचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर आहे. कंपनी स्थापन करण्यासाठी काहीही खर्च नाहीये. कंपनी स्थापन करण्यासाठी उद्योग आधार फ्री मिळतो. कुलकर्णी एंटरप्राइजेस असं नाव टाकून तुम्ही उद्योग आधार अप्लाय करू शकता वेबसाईट वरती एमएसएमईच्या. कुलकर्णी एंटरप्राइजेसच्या नावाने 2-3 विंडोज येतात. त्या पद्धतीने तुमचं सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड मागतील. तुमच्या आधार कार्डच्या वरती तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर केला त्याच्यावरती ओटीपी येतील. ते 2 ओटीपी टाका आणि पुढचं काम चालू करा. मग ते तुम्हाला तुम्ही मॅन्युफॅक्चरर म्हणून तुम्हाला रजिस्ट्रेशन पाहिजे का ट्रेडर म्हणून पाहिजे, सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून पाहिजे, तर ते टाका. पत्ता टाका. करंट अकाउंट आत्ता जरी नसलं तरी सेव्हिंग अकाउंटचा नंबर टाका. नंतर उद्योग आधार मिळाले की त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ते सेव्हिंग अकाउंट चेंज करून करंट अकाउंटचा नंबर ऍड करून घ्या. अमेंडमेंट इज अलाउड. या एवढ्या गोष्टी तुम्ही टाकल्या की अर्धा ते पाऊण तासाच्या अवधीत तुमच्या मेलवरतीच तुम्हाला उद्योग आधाराचा सक्सेसफुल ऍप्लिकेशन मिळाला आणि तुमचं उद्योग आधार प्रिंटिंग मध्ये आहे, तुम्हाला 1 तासाने मिळेल असा मेल तुम्हाला येतो. आणि खरोखर 1 ते 1.5 तासामध्ये तुम्हाला मेल तुमच्या मेलवरतीच येतो.
दॅट इज द ओनली रजिस्ट्रेशन फॉर्मॅलिटी ऍज पर एज कंपनी एस्टॅब्लिशमेंट इज कन्सर्न तुम्हाला करायची. आता ह्याच्यासाठी घरचा पत्ता द्या, गाळा असेल तर वेल अँड गुड, त्याचा पत्ता द्या, त्याचे सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स काय असतील तर ते द्या. या अगदी छोट्याशा अवधींमध्ये तुमची कंपनी एस्टॅब्लिशमेंट होते. बरोबर, उद्योगाधार या कॅटेगरीमध्ये तुमचं जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा यू आर डायरेक्टली गेटिंग इन टच विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट. एमएसएमई ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जी विभाग आहे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर, मायक्रो स्मॉल आणि मिडियम एंटरप्रेन्युअर, तर या एमएसएमईच्या विभागामधनं तुम्हाला हे उद्योग आधार मिळतो. तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट कडनं मिळणाऱ्या इन्सेंटिव्ह फायनान्शियल इन्सेंटिव्ह साठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. इतक्या वेगवेगळ्या प्रकाराने गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करते. तर त्या पद्धतीचा उपयोग जर का तुम्ही आता करून घेतला तर इम्पोर्ट एक्सपोर्ट सारख्या क्षेत्राशिवाय दुसरं कुठलंही क्षेत्र नाही असं मी तरी म्हणेन. मी गेल्या 20 वर्षापासून आता कन्सल्टन्सीची कामं करतोय फ्रीलान्सिंग मध्ये, आणि त्याच्या आधी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मी 25 वर्ष नोकरी केली. राईट फ्रॉम द स्टोर्स असिस्टंटच्या स्टेज पासून किंवा पदापासून ते डेप्युटी जनरल मॅनेजर इम्पोर्ट लॉजिस्टिक्स या पदापर्यंत काम करून मी गेल्या 20 वर्षापासून आता हे इम्पोर्ट एक्सपोर्टचं फ्रीलान्सिंग पण करतो. मी स्वतः कस्टम क्लिअरन्स पण करून देतो. मी फ्रेट फॉरवर्डिंगची ऍक्टिव्हिटी पण करतो. कुठल्या आयटमला कस्टमची काय ड्युटी आहे, कुठल्या आयटमला एक्सपोर्टला ड्युटी लागते का, त्या एक्सपोर्टला ड्युटी लागत नाही. मग आम्ही परचेस केलेल्या मालावरच्या जीएसटीचं आम्ही काय करायचं, तर त्याचे पण आपल्याकडे सोय असते. तो पण जीएसटी पण तुम्हाला तुम्ही इनपुट टॅक्स घेतलेला जीएसटी सुद्धा तुम्हाला रिफंड मिळतो गव्हर्नमेंटकडे. तर या आत्ताच्या मोमेंटला जागतिक परिस्थितीचा जो फायदा आपल्याला घ्यायचा असेल तो फायदा घेण्यासाठी इम्पोर्ट एक्सपोर्ट या गोष्टींसारखं दुसरं फील्ड आत्ता तरी नाहीये. कालची गोष्ट तुम्हाला सांगतो. काल मुंबईच्या माझ्या क्लिअरिंग एजंटकडनं, ज्यांचा आमच्याबरोबर टायअप आहे, त्या माणसाकडनं माझ्या 3 कन्साइनमेंट ज्या चायनाच्या आलेल्या होत्या माझ्या क्लायंटच्या, त्या होल्ड झाल्याचा मेसेज आला. सर वो डिलीवरी अलाउ कर नहीं रहे, आउट ऑफ चार्ज नहीं दे रहे, सबका सब होल्ड करके रखा है, आपका ही नहीं किया, सबका करके रखा है. तर ऑल ऑफ अ सडन असं काय झालं? तर देर इज नो नोटिफिकेशन फ्रॉम आयदर डीजीएफटी और कस्टम डिपार्टमेंट टू होल्ड अ कन्साइनमेंट फ्रॉम द चायना. चायनाचे कन्साइनमेंट होल्ड करायचं कारण काय? पूर्ण भारतामधल्या जेवढे कस्टमचे डिपार्टमेंट आहेत सगळ्या सिटींमधले, आयदर एचे असू दे किंवा सीचे असू दे, सगळ्या ठिकाणी चायनातनं येणाऱ्या प्रत्येक वस्तूचं क्लिअरन्स होल्ड करून ठेवलेलं आहे इम्पोर्टचं. मग त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बिझनेसवरती काय होतो? आता तुम्ही पेपरमध्ये पण वाचत असाल किंवा मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवरती पण तुम्हाला तुमच्याकडे मेसेज येत असतील की चायनातनं येणाऱ्या वस्तूंवरती ठराविक वस्तूंच्या आयटम सोडले. उदाहरणार्थ मेडिसिनसाठी लागणारे जे रॉ मटेरियल्स आहेत, फार्मास्युटिकल कंपन्यांना लागणारं रॉ मटेरियल, त्या रॉ मटेरियलच्या व्यतिरिक्त येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या चायनाच्या इम्पोर्टवरती गव्हर्नमेंट ड्युटी वाढवण्याचा प्रकार किंवा विचार करते आहे. आता का करते आहे, कशा करता करते आहे, तर तुम्हाला सिच्युएशन माहिती आहे. कोरोनामुळे चायनानं सगळ्या जगाला धोक्यात टाकलेलं आहे. प्लस आपल्या बरोबर युद्धाचे जे काही सावट आता चाललेले त्याचा हा परिणाम आहे. पण ते कंटिन्युएशन मध्ये राहील का, किती दिवस राहू शकतं, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईट डेली बेसिसवरती बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही काम करू शकता. तर आता ज्यांच्या शिपमेंट चायनाहून येऊन पडलेल्या आहेत त्या होल्डवरती आहेत आणि त्या होल्ड सुटल्यानंतर किंवा होल्ड काढल्यानंतरच त्या कस्टम क्लिअरन्स होतील. सो तुमच्यापैकी कोणाच्या कन्साइनमेंट जर का आता अडकलेल्या असतील तुम्ही त्याची काळजी करू नका. त्या कन्साइनमेंट सुटतील. किती दिवस लागतील हे आता सांगता येत नाही. जोपर्यंत चायना गव्हर्नमेंट बरोबर आपल्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही गोष्टी बोलणी, डिस्कशन, मीटिंग, चर्चा चाललेल्या आहेत त्याच्यातनं काही चांगलं निष्पन्न होत नाही तोपर्यंत टाइम लांब अडकून ठेवण्यामध्ये गव्हर्नमेंटला काही इंटरेस्ट नसतो, कारण गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू ड्युटी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते. दुसरी ताजी घडलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. फेब्रुवारी 2019 ची जी आमची बॅच होती उद्योगवर्धिनीची, ऑफलाईन बॅच असते, ऑफलाईन पण बॅचेस आम्ही घेतो. कोरोनामुळे ऑफलाईन बॅचेस बंद झाल्या, आम्ही वेबिनार चालू केले. तर त्या फेब्रुवारी 2019च्या बॅचचा एक विद्यार्थी 3 दिवसापूर्वी माझ्याकडे आला. सर, नायजेरियातनं मला 500 टन गव्हाच्या पिठाची ऑर्डर मिळते आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणा किंवा तुम्ही शिकवल्याप्रमाणे मी त्यांना वर्किंग करून कोटेशन पाठवून दिलेलं आहे. त्याचं त्यांनी अप्रुव्हल पण दिलं
22 रुपयाला मला पीठ मिळते, मी 32 रुपयाचं कोटेशन दिलेलं होतं आणि 500 टनाची ऑर्डर माझी आता मिळते, तर कोटेशन तयार करून द्या. कोटेशन कसं तयार करायचं ते मी त्याला वर्किंग करून दिलं. मग बाकीचे खर्च कसे ऍड करायचे ते सगळं खर्चाचं ऍड करून त्याला कोटेशन दिलं. म्हटलं हे रेट त्यांना रिवाइज तयार करून पाठव. तू 32चं कोटेशन दिलेलं मान्य आहे, पण हा खर्च त्याच्यात पकडला नव्हता, आता तो खर्च पकड आणि त्यांना ती ऑर्डर दे. प्रोफेशनल तुझं प्रोफॉर्मा इन्व्हॉइस पाठव किंवा कोटेशन पाठव. ते कोटेशन त्याने पाठवलं. 4 ते 5 तासामध्ये त्यांच्याकडनं ते कोटेशन पण अप्रूव्ह झालं. कोटेशन मध्ये आम्ही 100% ऍडव्हान्स दिला होता, त्या पार्टीने 100% ऍडव्हान्स द्यायचं पण कबूल केलं. परचेस ऑर्डर पण आली त्याला. मग मी त्याला सावध केला, म्हटलं बाबा हे 500 टनाचं आणि दॅट अमाऊंट ऑफ टोटल एक्सपोर्ट ऑर्डर ऑफ 500 मेट्रिक टन व्हीट ग्रासची जी व्हीट फ्लोअरची जी ऑर्डर होती त्याची अमाऊंट होती 1,89,00,000 रुपये. तर 1,89,00,000 रुपये तुला ती पार्टी न भेटता तुझ्याकडे फॅक्टरी आहे की नाही आहे, तू कुठून घेणार आहे, त्यांच्याकडे काही लायसन्सेस आहेत की नाही आहेत हे न विचार करता, तुझ्याशी काही न बोलता ती पार्टी ज्या अर्थी तुला डायरेक्ट परचेस ऑर्डर करून पाठवते, तो आता तू या पर्टिक्युलर मोमेंट पासून आता सावध राहा. कोटेशन त्यांनी पाठवलं, परचेस ऑर्डर आली. दुसऱ्या दिवशी नायजेरियाच्या बँक ऑफ इंडस्ट्रीज नावाच्या एका बँकेचा स्विफ्टचा फॉर्म त्यांनी पाठवला की हा फॉर्म तुम्ही आम्हाला भरून पाठवा, तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी या स्विफ्टच्या फॉर्मची भरलेल्या फॉर्मची आम्हाला गरज आहे. आता तो स्विफ्टचा फॉर्म म्हणजे टेलिग्राफिक ट्रान्सफरचा फॉर्म होता. तर ते बँक ऑफ इंडस्ट्रीचं सगळ्या डिटेल्स मी पण काढल्या, त्याच्या बँकेत तो गेला, त्याच्या बँकेमध्ये ते त्यांनी स्विफ्ट नंबर चेक केले, तो त्याच्या बँकेने पण सांगितलं हे बँक जेन्युइन दिसते किंवा आहे रादर. त्याप्रमाणे म्हटलं आता तू त्याला पाठव, पण अपेक्षा ठेवू नको. बरोबर तसंच झालं. त्यांनी ते स्विफ्टचा फॉर्म बँकेचा, त्यांच्या बँकेला जो पाहिजे होता तो बँकेचा फॉर्म त्यांनी फिलअप करून पाठवला. त्यांच्याकडनं परत आज त्याला उत्तर आलं की साहेब तुमच्या सर्टिफिकेट, तुमच्या आयटम ऑफ एक्सपोर्टला हेल्थ सर्टिफिकेट लागणार आहे, ते हेल्थ सर्टिफिकेट तुम्ही नायजेरियातल्या या इन्स्टिट्यूट कडनं काढून घ्या आणि ते काढण्यासाठी आम्ही तुम्हाला आमच्या लॉयरचा नंबर देतो, लॉयरचे कम्युनिकेशन कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो, तो लॉयर बरोबर तुम्ही डिस्कस करा, तुमचे कागदपत्र त्याला पाठवा आणि त्यांच्याकडनं ते हेल्थ सर्टिफिकेट मागवा. तुमचं हेल्थ सर्टिफिकेट आम्हाला आमच्याच देशामध्ये मिळणार आहे, ते मिळायला आम्ही तुम्हाला हे 1,89,00,000 रुपये ट्रान्सफर करतो. असा त्या पोराकडनं जेव्हा मला मेसेज आला तेव्हा मी म्हटलं त्या लॉयर बरोबर कम्युनिकेशन करू नको. तो लॉयर आता तुला पुढचं काय मेल टाकणार आहे ते पण मला माहिती. तू आता त्याला जर का कम्युनिकेशन केलं, तुझे डिटेल्स त्याच्याकडे पाठवले की तो तुला सांगेल की हे 1,89,00,000 रुपयाचं जे ऑर्डरची व्हॅल्यू आहे त्याच्या आमच्या नायजेरियन गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये कोर्टामध्ये ते असं एक कॉन्ट्रॅक्ट करावं लागतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टसाठी 1% फी लागते. त्याच्यातली 50% 1%ची 50% म्हणजे 0.5% ची फी तुम्ही भरायची असते आणि 0.5% इम्पोर्टर भरणार आहे, म्हणजे ज्या कंपनीला मला पाठवायचं ती कंपनी भरणार आहे. तर तुम्ही तुमच्या वाटणीचे जे 0.5% आहेत ते आम्हाला या बँकेमध्ये पाठवा. ही गोष्ट मी त्या मुलाला किंवा त्या विद्यार्थ्याला ऑलरेडी आधी सांगितलेली होती. बरोबर तसाच मेल आला. त्याला म्हटलं याच्या पुढे त्या पार्टी बरोबर कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन करू नको, तुला ही ऑर्डर मिळाली नाही असं गृहीत धर किंवा त्यांच्या पुढच्या कुठल्याही प्रकारच्या कम्युनिकेशन मध्ये अडकू नको. आज तुम्ही आता पेपरमध्ये पण आलं असेल किंवा बातम्यांमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये आपल्या देशाच्या बँकिंग सिस्टम हॅक करण्याचा जो चायनाचा प्रयत्न चाललेला आहे तो याच पद्धतीचा. 4 दिवसात 40,553 प्रकारचे हॅकिंगचे बँकांच्या वेबसाईट हॅक करण्याचा प्रकार झाला. आपल्या देशातल्या ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्या नॅशनलाइज बँकांचे सॉफ्टवेअर हॅकिंग करण्याचा प्रयत्न झाला आणि कुठल्या पद्धतीने कम्युनिकेशन होतंय ते कोविड-19च्या अंडर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं फ्री तुम्हाला करून देणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करा, हे इन्फॉर्मेशन पाठवा वगैरे. कुठल्याही प्रकारचं असं कम्युनिकेशन तुमच्याकडे आलं तर ते तुम्ही घेऊ नका. तर ही आजची घटना आहे. तर या असल्या घटनांपासून पण आपल्याला सावध राहायचंय. तर ते कसं सावध राहायचं, समोरच्या पार्टीचं कोटेशन किंवा रिक्वायरमेंट आल्यानंतर काय करायला पाहिजे, कसं करायचंय, हे सगळा अभ्यास तुम्हाला या 10-12 दिवसाच्या कोर्समध्ये आम्ही अतिशय ट्रान्सपरंटली आणि सगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंट वेबसाईटच ओपन करून दाखवतो. कम्युनिकेशन कसं करायचंय, कोटेशन कसं तयार करायचंय, फ्रेट म्हणजे काय असतं, सी फ्रेट म्हणजे काय असतं, LCL कार्गो म्हणजे काय असतो, 20 फीट कंटेनर म्हणजे काय असतं, किती खर्च येतो, स्टॅच्युटरी खर्च काय आहे,
ते हे सगळे खर्च ऍड केल्यानंतर तुम्ही कोटेशन दिलं तर तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही. तर विथ दिस आता आपण इथे या 10-12 दिवसाच्या कोर्स मधलं तुम्हाला सांगितलंय. शनिवारपासून कोर्स चालू होणार आहे. सकाळी 8:15 ते 9:30 पर्यंत कोर्स असेल. ऑनलाईनच कोर्स आहे. तुम्हाला प्रत्येकाला ज्यांना कोर्स करायचा आहे त्यांना इंडिव्हिज्युअली लिंक पाठवली जाईल. तुम्हाला एक युजर पासवर्ड दिला जाईल, तुम्हाला एक आयडी दिला जाईल. तुम्ही त्या वेळेला सकाळी कोर्स अटेंड करायचा आहे. तासा-दीड तासामध्ये ते सगळ्या त्या टॉपिक प्रमाणे जायचं. डीजीएफटीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. पेमेंट टर्म्स कशा असतात, इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स कशा असतात, फ्रेट चार्जेस कसे असतात, फ्रेटचे प्रकार काय आहेत, सी फ्रेटला किती लागू शकतं, एअर फ्रेटची कसं लागू शकतं, कस्टम क्लिअरन्सची पूर्ण प्रोसेस अगदी राईट फ्रॉम पॅकिंग करण्यापासून ते माल कस्टम मध्ये कसा सोडवला जातो इम्पोर्ट मध्ये आणि एक्सपोर्ट मध्ये त्याचं एक्झामिनेशन कसे केले जातात, तिथे तुम्हाला कुठले कुठले खर्च येतात, त्या खर्चांमध्ये आता कुठल्या प्रकारचं कमी डिटेल्स लागू शकतात, मॅक्झिमम किती खर्च येऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला त्याच्यात सांगणार आहोत. क्लायंट कसे शोधायचे, कुठल्या आयटमला जास्त रिक्वायरमेंट आहे, त्याचे स्टॅटिस्टिक्स कसं मिळवायचं, गव्हर्नमेंट कडनं त्याचं स्टॅटिस्टिक्स तुम्हाला अवेलेबल होतं. प्रत्येक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या वेबसाईट वरती कुठला माल किती एक्सपोर्ट झालेला आहे त्याचा डाटा मिळतो. तो डाटा कसा अभ्यास करायचा, त्याच्यानुसार त्या देशातल्या पार्ट्यांकडे कसं करायचं, मार्केटिंग करण्यासाठी कुठले मार्ग आहेत, हे सगळ्या गोष्टींचा या 12 दिवसाच्या याच्यामध्ये 10 ते 12 दिवसाचा माझे लेक्चर्स असतात. 2 लेक्चर्स चांडक सरांचे असतात की ज्याच्यामधून तुम्हाला फायनान्स याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय आहेत, त्याच्यानंतर त्याचा लाभ कसा मिळवायचा. सरांनी मला म्हटलं की मागितल्याशिवाय तर काही मिळणार नाही, तर तो मागणं कसं करायचं आणि तो मागणं केल्यानंतर ते पैसे कसे मिळतात, हा सगळा प्रकार तुम्हाला या 12 ते 14 दिवसाच्या कोर्समध्ये अतिशय विस्तृत पद्धतीनं आणि मुख्य म्हणजे मराठीमध्येच एक्सप्लेन केला जातो. त्यामुळे शिक्षणाची खूप काही गरज आहे, अशातला काहीही भाग नाही. जे शिकलेले आहेत त्यांना तर कळेलच, पण कमी शिक्षण झालेलं असलेले जरी असतात तरी सुद्धा चालू शकतं. कुठल्याही प्रकारचं बंधन शिक्षणाचं नाहीये. मराठी कळलं तरी तुम्हाला चालू शकेल. लिहिता वाचता येते, 2+2 4 कळतात, सफिशियंट आहे. सो विथ दिस या कोर्स बद्दलची मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. धन्यवाद कुलकर्णी सर, एकदम सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं आणि जे प्रॅक्टिकल तुम्ही स्टोरी सांगितली ती पण खरंच एकदम सगळ्यांना अवेअर करेल. आता मी ऑडियन्सचे क्वेश्चन घेतो. बरेच क्वेश्चन झाले. त्याच्या आधी मी फक्त आपले पास्ट पार्टिसिपंट संतोष कुलकर्णी सर आपल्यासोबत जॉईन झाले, ज्यांनी आता रिसेंटली आपला एक्सपोर्ट इम्पोर्टचा कोर्स केला. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी प्लीज जरा आपला कोर्स रिलेटेड काय त्यांचा फीडबॅक आहे आणि आपला स्वतःचा बिझनेस आयडिया काय आहे आणि काय एक्सपोर्ट करणार हे पण जरा ऑडियन्सला सांगा. येस सर, संतोष. So first of all, thank you very much. मला या वेबिनार मध्ये तुम्ही इन्व्हाइट केलं त्याबद्दल. या वेबिनारमुळे मला म्हणजे आता मी सुरुवातीपासूनच जॉईन झालो होतो आणि सरांनी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं सुरुवातीपासून, तर पूर्णच्या पूर्ण कोर्सच माझ्या समोर उभा राहिला, जो आम्ही 12 दिवसामध्ये कम्प्लीट केला होता. की ज्या ज्या पद्धतीमध्ये त्यांनी शिकवलं, ज्या ज्या टप्प्यांमधून आम्ही गेलो, ते पूर्ण चित्रच डोळ्यासमोर उभं राहिलं. कोर्स फार उत्तम पद्धतीने कंडक्ट केला गेला आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा अनुभव इतका प्रचंड आहे, इतका दांडगा आहे की कुठेही किंतु आणि परंतु नाहीच आहे असं. आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या माहिती आहेत आणि त्यांचा जो प्रॅक्टिकल अनुभव आहे तो आपल्याला फार त्याच्यातून फार शिकण्यासारखा आहे. कोर्स जसा चालू होतो तसा तो फॉर्मॅलिटीज, काय काय फॉर्मॅलिटीज आहेत, त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह सगळे सांगितले जातात. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन वाईज तुम्हाला काय काय पूर्तता करावी लागते, या पुढे जाऊन बायर्स कसे तुम्हाला शोधायचे, तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचं असेल तर, इम्पोर्ट करायचं असेल तर सप्लायर्स कसे शोधायचे, गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या स्कीम्स आहेत, तुम्ही तुमच्या फर्मचं तुमच्या प्रॉडक्टचं मार्केटिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे. या व्यतिरिक्त आम्हाला जे सरांनी शेवटच्या 1-2 जे सेशन्स होते त्याच्यामध्ये त्यांनी जे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स घेतले
ते मला वाटतं फार फार उपयोग फार फार फायदेशीर ठरलं. आणि इतकं डिटेल नॉलेज मला असं वाटतं की उद्योगवर्धिनी आणि त्या माध्यमातून एमडी कुलकर्णी सरांचं जे नॉलेज याच्यातून इतकं डिटेल की इनव्हॉइसचा फॉर्मॅट आपण कसा बनवायचा, कोटेशन आपण कसं द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी पासून ते शिपिंग म्हणजे कंटेनर कशा पद्धतीचे कंटेनर्स असतात, कशा पद्धतीने याच्यामध्ये माल ठेवला जातो, कशा पद्धतीने पॅक केला जातो आणि कोणकोणते सर्टिफिकेशन्स आपल्याला लागतात काही एक्सपोर्ट करायचं असेल तर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या फारच उपयुक्त ठरल्या. माझं जर विचारायचं झालं तर हा कोर्स केल्यानंतर डेफिनेटली मी पाहतोय की एक्सपोर्ट मध्येच मी चालू करेल. एक फर्म पण रजिस्टर केलेली आहे आणि मी आता डिहायड्रेटेड फूड्स मध्ये एक्सपोर्ट करण्याचा माझा जो अभ्यास आहे तो आता मी पुढे चालू केलेला आहे. आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि उद्योगवर्धिनीच्या सपोर्टमुळे हे नक्कीच शक्य होईल यात शंका नाही. आणि थँक्यू व्हेरी मच एमडी कुलकर्णी सर, थँक्यू व्हेरी मच चांडक सर फॉर गिव्हिंग मी ऑपॉर्च्युनिटी टू स्पीक ऑन दिस. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच कुलकर्णी सर. कुलकर्णी म्हणून नाही झालेलं. नाही, डेफिनेटली नाही झालेलं. ते तुमचं नॉलेज सर एवढं अफाट आहे ना की ज्या पद्धतीने तुम्ही ते एक्सप्लेन करता आणि आता सुद्धा तुम्ही एक 20-25 मिनिटामध्ये जो पूर्ण आराखडा जो समोर ठेवला तो पाहता म्हणजे असं वाटतं की पूर्ण ते परत एकदा माझ्या डोळ्यासमोरून गेलं की आपण 12 दिवसामध्ये काय काय शिकलो. थँक्यू सरदार सर. आय होप तुमची चांगली रिव्हिजन झाली आणि पुढे तुम्हाला अजून मार्ग भेटेल चांगला. सो गुड लक ऑन दॅट. थँक्यू. आता मी काही ऑडियन्सचे क्वेश्चन घेतो. तर बेसिकली सर कुलकर्णी सर, पहिला क्वेश्चन असा आहे की ऍग्री एक्सपोर्ट करायचं असेल तर स्वतःची काही चेन लागेल का, तुम्ही मार्केटने माल घेऊ शकता का, ट्रेडर्स कडून घेऊ शकता, कसं? तुम्ही मार्केटमधनं डायरेक्ट माल घेऊ शकता, ट्रेडर कडून पण घेऊ शकता. शेती असलीच पाहिजे अशातला काही भाग नाहीये. तुम्ही तो घ्या आणि त्याच्यामध्ये तुमचा नॉमिनल प्रॉफिट ऍड करा. कारण ऍग्रिकल्चर गुड्सला एक्सपोर्टचं बेनिफिट्स खूप आहेत, तर ते इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळतात, तेच तुमचा प्रॉफिट आहे असं गृहीत धरा. कारण ऍग्रिकल्चर मटेरियल जेव्हा जातं तेव्हा ते 1 किलो 2 किलो असं जात नाही, ते एकदम 20 टन 25 टन अशा पद्धतीने जातं. तर तुमची तेवढी तयारी असेल तर ती त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. आणि मुख्य म्हणजे ऍग्रिकल्चर साठी ऍडव्हान्स पण मिळतो आजकाल, त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या खिशातनं पैसे टाकायची गरज पडणार नाही. ओके, थँक्यू सर. पुढचा क्वेश्चन असा आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस सुरू करण्यासाठी किती कॅपिटल लागतं? ऍट द मोस्ट तुमच्या आता हातामध्ये 25 ते 30 हजार रुपये जरी असतील, ते सुद्धा ठराविक टप्प्याटप्प्याच्या कालावधीमध्ये लागतील. ते जरी तुमच्याकडे असते तरी तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टची ऍक्टिव्हिटी चालू होऊ शकते. ओके. आणि सर त्याचं म्हणजे कसं ब्रेकअप आहे, म्हणजे त्याचं कुठल्या डॉक्युमेंटेशनला काय काय? आता तुम्ही जर का उद्योग आधार काढायचा असेल तर उद्योग आधाराला तुम्हाला काही खर्च नाहीये. उद्योग आधार आहे, तुम्हाला करंट अकाउंट ओपन करण्यासाठी जो काही बँकेचा खर्च येईल तो, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कुठल्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करता आणि त्या बँकेचे काय नियम आहेत. मिनिमम बॅलन्स ठेवायचे. करंट अकाउंटला मिनिमम बॅलन्सचा प्रकार असतो. नॅशनलाइज बँकांमध्ये 10-15 हजार रुपये ठेवावे लागतील. कॉर्पोरेट बँकांमध्ये सुद्धा 10-15 हजार ठेवावे लागतील. कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये गेला तर 2,500-3 हजारामध्ये पण तुमचं काम होऊ शकतं. तर तो 2,500-3 हजाराचा खर्च, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचा रजिस्ट्रेशनचा खर्च मॅक्झिमम 8-10 हजाराचा आहे. आणि वेबसाईट रजिस्ट्रेशन करायची, जी मार्केटिंगसाठी तुम्हाला जी वेबसाईट रजिस्टर करायची आहे, त्याचा इनिशियल खर्च तुम्ही 8,000 ते 10,000 पकडा. म्हणजे 10, 20 आणि 10 हे 30,000 ते तुमचं अतिशय चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट किंवा इम्पोर्टची ऍक्टिव्हिटी चालू होऊ शकते. आणि नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की आयसी सर्टिफिकेट हे अकाउंट नंबरला अमेंडेड होतं का? आयसी सर्टिफिकेट मध्ये आयसी सर्टिफिकेट हे तुमच्या पॅन कार्ड आधारावरती मिळतं. त्यामुळे तुमच्या पॅन कार्ड मध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे त्या पॅन कार्ड नुसार होतो. अकाउंटला ऍड करण्याचं काम असेल तर ते तुम्हाला इम्पोर्ट करत असताना किंवा एक्सपोर्ट करत असताना तुमचे अकाउंट नंबरच्या डिटेल्स कस्टममध्ये केवायसीच्या अंडर द्यावे लागतात. केवायसी म्हणजे नो युअर क्लायंट. असं जसं बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन करायला तुम्ही जाल
तेव्हा बँकेचा एक KYC चा फॉर्म तुम्हाला भरायचा असतो. तर तो फॉर्म जसा तुम्ही भरता तर त्याच पद्धतीनं पहिल्यांदा जेव्हा तुम्ही इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट कराल आयदर बाय एअर और बाय सी, तर त्या दोन्ही पोर्टवरती तुम्हाला पहिल्यांदा KYC करावी लागते. आणि त्या KYC करत असताना तुम्हाला तुमचे करंट अकाउंटचे डिटेल्स, तुमच्या बँकेचा AD कोडच्या डिटेल्स या सगळ्या एकदा रजिस्टर्ड करावं लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मिळणारे इन्सेंटिव्ह त्या अकाउंटवरती जमा होतात. त्यामुळे तुमचं बँक अकाउंट, तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोड नंबर हे इंटरनली लिंक केलेले आहे. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की आपण ऍग्रीकल्चर रिलेटेड किंवा फूड प्रोडक्ट्स आपण जर का एक्सपोर्ट करतोय तर प्रत्येक कंट्रीचे काही रेग्युलेटरी कंप्लायन्स असतात का, आणि जर का असतात तर ते कसे करायचे? या प्रत्येक कंट्रीचे फ्रेश फूड्स असेल किंवा प्रोसेस फूड्स असेल किंवा डिहायड्रेटेड फूड्स असतील तर त्याच्या संदर्भातले काही सर्टिफिकेशन द्यावे लागतात. जसं मी सांगितलं की हेल्थ सर्टिफिकेट लागतं, डिहायड्रेटेड प्रोडक्ट्सला सुद्धा हेल्थ सर्टिफिकेट लागतं, किंवा फ्रेश ग्रेप्स असतील किंवा तुमचे पोमोग्रेनेट असतील तर त्यांना सुद्धा युरोगॅपचे सर्टिफिकेट्स वगैरे लागतात. तर APEDA नावाची जी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल संस्था आहे त्यांच्या मार्फत तुम्हाला हे युरोगॅपचे सर्टिफिकेट्स मिळतात. तुम्हाला जसं फॅक्टरीजना ISO 9000चे सर्टिफिकेट्स मिळतात तसं शेतीला पण मिळतं. तर ते शेतीचं ISO 9000 जर तुम्ही तुमच्या लेटरवरती छापलं किंवा तुमच्या मार्केटिंग प्रोडक्टवरती डॉक्युमेंटवरती टाकले की आय एम सर्टिफाईड इन POP सर्टिफाईड ऑर्गनायझेशन, तर तुमचा सगळा माल एक्सपोर्टच्याच लायकीचा धरला जातो. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या भागामध्येच अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंटकडून त्याची व्यवस्था केलेली असते. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन त्या वेळेच्या सर्टिफिकेशन नुसार अप्लाय करावा लागतो आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळते. खूप काही त्रास असतो, अशातला काही भाग नाही. ओके. आता काही लोकांचे कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, तर मी ते क्विकली फक्त एक स्क्रीन शेअर करून लोकांना त्याचे डिटेल्स देतो. तर तुम्हाला आता चॅट बॉक्स वरती जी लिंक टाकलेली आहे त्याच्याने तुमचा हा लँडिंग पेज असेल आणि इकडे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला या पेज वरती, वेबसाईट वरती तुम्हाला डिटेल गाईड सिलेबस मिळेल. हे जे 12 दिवसांचे वेगवेगळे टॉपिक्स आहेत हे तुम्हाला सगळे मिळतील. आणि आपले सगळे क्लासेस झूम वरती लाईव्ह असतात. प्लस तुमचा एखादा सेशन कुठला मिस झाला किंवा काही झालं तर तुम्हाला रेकॉर्डिंग ईमेल वरती पण पाठवली जाते, तर तुमचा कुठले सेशन मिस नाही होत. आणि आपली बॅच साईज आपण लिमिटेड 30 लोकांपर्यंतच मर्यादित ठेवतो, म्हणजे इंटरॅक्शन होतं जास्तीत जास्त आणि तुमचे सगळे क्वेश्चन्स क्लिअर होतात. फॅकल्टी मध्ये कुलकर्णी सर आणि चांडक सर असेल आणि याची कोर्सची फी आहे 4000 रुपये. आणि आपला हा कोर्स सुरू होतोय 27 तारखेला सकाळी 8:15 वाजता. 8:15 ते 9:30 लाईव्ह ऑनलाईन झूम वरती असतात. सगळे इंटरॅक्टिव्ह सेशन असतात. अजून मी काही क्वेश्चन्स घेतो. तर बेसिकली अजून बरेच क्वेश्चन आहे सर. तर उद्योग आधारमध्ये NIC कोड, कुठला NIC कोड सिलेक्ट करायचा ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट साठी? सर्व्हिसेस. ओके. पुढचा असं आहे की APEDA ऍग्रीकल्चर प्रोडक्ट साठी APEDA कडून काही रजिस्ट्रेशन लागतं का? APEDAचं रजिस्ट्रेशन घेण्याचंच काम आहे तुमचं आहे, तर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन रजिस्टर करावे लागतात. त्याच्यामध्ये तुमचं IC मागतील, बँकेचं एक सर्टिफिकेट मागतील, तुमचा उद्योग आधार मागतील, एवढ्या 4-5 गोष्टी आणि फी. तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्याकडे ऑनलाईन डॉक्युमेंट वरती पाठवा. तुमचं APEDAचं लायसन्स किंवा APEDAचं सर्टिफिकेट, ज्याला RCMC म्हणतात, ते तुम्हाला मेल वरती येतं. ओके. आणि काही क्वेश्चन्स आता वेबसाईट रिलेटेड आहे. तर पहिला असं आहे की अलिबाबा हे सेफ आहे का ट्रेडिंग साठी? आणि दुसरा प्रश्न असा आहे की इम्पोर्ट एक्सपोर्टचा डेटा कुठल्या वेबसाईट वरून भेटतो, म्हणजे काही पर्टिक्युलर प्रोडक्ट बद्दल काही रिसर्च करायचं असेल? स्टॅटिस्टिक्स तुम्हाला पाहिजे असेल तर APEDAच्या वेबसाईट वरती तुम्हाला ते स्टॅटिस्टिक्स मिळू शकतं. पण ते इन जनरल देशाच्या दृष्टिकोनातनं कांदा या आयटमच्या संदर्भातलं स्टॅटिस्टिक्स तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये कोणी किती पाठवलं हे कळणार नाही. पण जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल आयटम वाईज जर का स्टॅटिस्टिक्स पाहिजे असेल किंवा डाटा पाहिजे असेल तर तुम्ही CERXIM नावाची एक वेबसाईट आहे, CSEAIR. SEAIR ही वेबसाईट तुम्ही एक्झाम सोल्युशन म्हणून वेबसाईट आहे, त्यांच्याकडे तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट, तुमचा जो आयटमचा डाटा तुम्हाला पाहिजे त्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला द्या. ऑनलाईन त्यांचे पैसे पाठवा. तुम्हाला मागच्या 3 महिन्याचा, 2 महिन्याचा, 1 महिन्याचा, किती महिन्याचा डाटा पाहिजे त्या डाटा तुम्हाला मिळतील. त्यांची फी असते काहीतरी 2,500-3,000 का 5,000 रुपयाच्या आसपास असेल. वेळोवेळी फी चेंज होत असते. मी जनरल सांगतो, लोक तेवढं पकडून बसू नका. वेबसाईटला स्वतः जा, वेबसाईट वरती त्यांच्याशी डिस्कस करा, त्यांची फी पण माहिती करून घ्या.
महिन्याभराच्या डाटाची फी किती आहे, 2 महिन्याच्या डाटाची फी किती आहे, ते तुम्हाला देतील. पैसे पाठवा, तुम्हाला डाटा येईल. त्याच्यामध्ये JNPT पोर्टवरून तो आयटम मागच्या महिन्यात किती गेला, कोणी पाठवला, कुठे पाठवला, काय रेटने पाठवला, ही इन्फॉर्मेशन मिळते. ओके. आणि एक असा जनरल प्रश्न आहे की एक्सपोर्ट करण्यासाठी कुठले सोपे प्रोडक्ट्स आहे किंवा इनिशियली कशामध्ये करू शकतो? इनिशियली तुम्ही ट्रेडिंग करा. आता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगच्या फंदात न पडता ट्रेडिंग करण्याला सुरुवात करा. याच्यासाठी तुमचं नाक कान डोळे हे जागृत असायला पाहिजे की समोरच्या पार्टीला काय पाहिजे आणि तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या इन्फॉर्मेशन नुसार तुमच्याकडनं तो माल कोण मॅन्युफॅक्चर करतो किंवा कोण मोठ्या प्रमाणावरती ट्रेडिंग करते, तर तुम्ही त्या माणसाकडनं ट्रेडिंग केलेला माल विकत घ्या. त्याच्यामध्ये तुमचे 2 रुपये 3 रुपये 5 रुपये जे काही तुम्हाला ऍड करायचा प्रॉफिट तो ऍड करा आणि समोरच्या पार्टीला कोटेशन द्या. हे करत असताना तुम्हाला खर्च कमी येईल. आणि आता या पर्टिक्युलर मोमेंटला ऍग्रिकल्चर गुड्सला जशी डिमांड आहे तसे काही इंजिनिअरिंग गुड्सला पण डिमांड असते. तर त्या डिमांड शोधण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की आता या आयटमची डिमांड काय आहे, तर तुम्ही ती जी वेबसाईट आम्ही तुम्हाला सजेस्ट करतोय त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही ते चेक करू शकता. तिथे तुमच्या डोक्यामध्ये असलेला आयटम टाका आणि त्याला फाइंड बायर म्हणून क्लिक केलं की तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळेल. आता सगळ्यांचे जे नवीन एक्सपोर्ट करू इच्छिणारे लोक असतील त्या सगळ्यांचा डोळा किंवा त्यांचं डोक्यामध्ये सॅनिटायझर हा एक पर्टिक्युलर शब्द बसलेला आहे. केमिकल अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर किंवा नॅचरल सॅनिटायझर्स. तर सॅनिटायझर्स किंवा सॅनिटायझर्स पासून बनलेले आयटम किंवा सॅनिटायझरच्या गोष्टी मशिनरीज वगैरे या आता एक्सपोर्टसाठी बॅन आहेत. त्यामुळे तुम्ही त्या एका भरोश्यावरती जाऊ नका. पण इतर गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही ती go4worldbusiness.com नावाची एक वेबसाईट आहे. तिच्यावरती तुम्ही आता विदाउट रजिस्ट्रेशन सुद्धा स्वतः चेक करू शकता. ही वेबसाईट परत सांगतो, go 4चा आकडा go4worldbusiness.com. ह्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये करू इच्छिणाऱ्या एक्सपोर्ट करू इच्छिणाऱ्या आयटमचं नाव टाका. तिथे तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील, फाइंड बायर, फाइंड सप्लायर. फाइंड बायर क्लिक केला तुम्हाला एंट्री तिथे आलेल्या एन्क्वायरीज दिसतील. मग असं तुम्ही काही पण करू शकता. मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं किंवा आता पण मी तुम्हाला सांगतो की गाईचं शेण सुद्धा एक्सपोर्ट होतं. शेण गोळा करायचं, ते वाळवायचं, त्याची पावडर तयार करायची, त्याला कावडंग म्हणतात. ते कावडंग पण एक्सपोर्ट होतं. आता हा एवढा सोपा सुटसुटीत मार्ग तुम्हाला सांगितलेला आहे. तर तो एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे जर का शेण अवेलेबल असेल किंवा तुम्ही अवेलेबल करू शकत असाल तर यू कॅन व्हेरी वेल गो फॉर दॅट पर्टिक्युलर आयटम. ओके. धन्यवाद कुलकर्णी सर. आपण जवळपास सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. तर आणि आपण आता वेळेकडे पण आलोय. तर ज्यांना कोणाला कोर्स करायचा असेल तर ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि आपण जी चॅटबॉक्स वरती लिंक टाकली होती त्याच्यावरती आणि तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट पण करू शकता. जे नंबर्स दिलेले आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून आम्हाला डिटेल्स अजून विचारू शकतात. आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. सॅटर्डेला मॉर्निंग 8:15 ला सुरू होत आहे. आणि ज्यांनी कोणी आजचा वेबिनार लेट अटेंड जॉईन केला असेल तर ते उद्योगवर्धिनीच्या युट्यूब चॅनलवरती पण हा वेबिनार पुन्हा अटेंड करू शकतात. तर तुमचं काही पॉईंट मिस नाही होणार. सो विथ दॅट थँक्यू एव्हरीवन. थँक्यू कुलकर्णी सर, थँक्यू संतोष कुलकर्णी सर, चांडक सर की तुम्ही आज सगळे आले. आणि राम उद्याच येस आणि उद्या संध्याकाळी आपले आपले उद्योगवर्धिनीचे एक माजी उद्योजक म्हणजे एक्सपर्टचे पार्टिसिपंट आहे महेंद्र शिंगारे. तर त्यांचा उद्या संध्याकाळी 7 वाजता त्यांच्यासोबत वेबिनार आहे. ते आपला एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. त्यांची उद्योजकीय जर्नी कशी होती. त्यांचं 12वी पास एज्युकेशन, पण आज ते 10 ते 12 देशांमध्ये एक्सपोर्ट करतात आणि स्वतःच्या 2 कंपन्या आहे आणि ओपन मध्ये सुद्धा आपली कंपनी. तर त्याची लिंक तुम्हाला लवकरच SMS वरती आणि ईमेल वरती पण मिळेल. तर उद्या संध्याकाळी 7 वाजता तुम्ही ते वेबिनार जॉईन करू शकता. So with that, thank you everyone, and आपण लवकरच सॅटर्डेला भेटूया. ओके, थँक्यू. थँक्यू.